तुम्ही आख्या देशात दिसणार आहे आज तुम्ही मला पार्टी द्या. चला जगदीप हे करायचं काय करायचं भारी झालं. सर इकडे बघा. प्रश्न केले ना फोटो फोटो गेले वरती करता सर पुढे बस 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 काय रे बाळा एजंट आहे का? खाली घ्या 100 मीटर बाहेर घेऊ. बाईक चालू आहे. बाईक चालू आहे. मोबाईल बाईक चालू आहे. पूर्ण मोबाईल येतोय. बाईक चालू आहे. बाईक चालू आहे. ओके चला खाली रोल रेडी का? सर तुम्ही झालं रोल मोबाईल पाठ ठीक आहे. चलो माईक घेऊ का मी? तुम्ही नुकताच लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केलं. कुठं जाऊ आता? कसं आजच्या भावना काय? पहिलंच लोकसभेचं टर्म आहे तुमचं. माझ्या राजकीय कालखंडामध्ये प्रत्येक निवडणूक मी एकदाच लढवली आणि ती जिंकून आलेली. मी ज्या गावामध्ये आता मतदान केलं माझं हंगा गाव आहे आणि त्या गावामध्ये 2010 मी ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि त्यावेळेस ह्या सगळ्या माझ्या मायबाप जनतेने त्यावेळेस मला सरपंच केलं. 2010 ते 11च्या कालखंडामध्ये सरपंचच्या कारभार करत असताना अतिशय चांगले काम. हे झाड जे दिसतं ना, हे झाड हे सगळे मी सरपंच असताना लावली होती या झाडाला आणि मी या झाडांना पाणी घातलेले. हे समोर कॉन्क्रिटीकरण दिसतं ते सुद्धा मी सरपंच असताना केलेलं होतं. मी प्रत्येक पदाला न्याय दिला. त्यानंतर 2012ला पंचायत समितीत संधी मिळाली, तिथं सुद्धा चांगलं काम केलं. 14ला उपसभापती म्हणून काम केलं, तिथं चांगलं त्या पदाला न्याय दिला. तालुक्यामध्ये लोकांना त्या ठिकाणी त्या सत्तेचा फायदा करून देण्याचा प्रयत्न केला. नंतर 2017ला जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी गेलो. जिल्हा परिषदमध्ये काम करीत असतानंतर 19ला आमदार म्हणून आपण आणि 19ला सुद्धा चांगल्या मताने मताधिकारी निवडून आल्यानंतर या मतदारसंघात चेहरा मोहरा बदलवण्याचा प्रयत्न केला आणि आज या सगळ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि त्या निवडणुकीचा आजचा हा मतदानाचा दिवस आणि एक समाधान वाटतं की खऱ्या अर्थाने ज्या माझ्या राजकीय कालखंडामध्ये पहिल्या दिवसापासून जे माझे सहकारी असून माझे सर्व ज्येष्ठ मंडळीने मला जो आधार दिला, जो मला त्या ठिकाणी मायेची थाप माझ्या पाठीवर नेहमी ठेवली, ते आजही त्याच पद्धतीने टिकून आहे. पहिला असं तुम्ही आमचे हे ग्रामस्थ सगळे गावकरी आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे. शेवट आपण राजकारणामध्ये आपण किती मोठे झालो त्यापेक्षा आपला पाया म्हणून ज्यांनी काम केलं अडचणीचे म्हणून ही सगळी मंडळी आजही माझ्याबरोबर आहे आणि मला एक खात्री आणि विश्वास आहे की ही लोकसभेची निवडणूक मी निश्चित अतिशय चांगल्या मताच्या फरकाने निवडून येणार. पण सर तुमचा जो असं म्हटलं जातं मागच्या 7 टर्म त्यांचे आजोबा जे ते खासदार होते, त्यानंतर 1 टर्म ते सुद्धा खासदार राहिले. हे आव्हान तुम्ही कसं पाहता? वारशाचा इथं चालत नाही. शेवट जनतेमध्ये सहभाग काय, जनतेने जर एखादी निवडणूक हातात घेतली तर परिवर्तन हे हटलं असतं. माझ्या प्रत्येक निवडणुका ह्या ज्यांना राजकीय वारसा आहे, वारसदारांच्या विरोधातच निवडणुका लढवलेल्या आहे, प्रस्थापिताच्या विरोधात. पण ह्या सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादाने आधाराने ह्या सगळ्या निवडणुका आजपर्यंत मी जिंकून आलेली आहे. त्यामुळे ही निवडणूकसुद्धा सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आशीर्वादाने त्या सर्वसामान्य जनतेच्या ताकदीने ही निवडणूक मी निश्चित निवडूनच येणार.
सर काल यापूर्वी तुम्ही ड्रामा काल रात्री पाहायला मिळाला. तुमच्या कार्यकर्त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झालेला आहे, तर भाजपच्या तालुकाध्यक्षाच्या विरोधातही गुन्हा दाखल झालेला. तुमच्या पाहिलं कार्यकर्त्यांना असं पैसे निवडणूक सुरू झाल्यानंतर ह्या निवडणुकीचं एक चित्र आहे. धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती. यांनी प्रत्येक ठिकाणी धनशक्तीचा आणि बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे या मतदारसंघाने आतापर्यंतच्या राजकीय कालखंडामध्ये कधी इतका पैशाचा पाऊस पाहिला नसेल. एवढा अमाप पैशाचा पाऊस या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला. काल माझ्याच तालुक्यामध्ये भाजपचा कोण पदाधिकारी त्याच्या गाडीत 8-9 लाख रुपये सापडले. त्याचबरोबरीने शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाचा तालुका प्रमुख वनकुट्यात त्याला सुद्धा लोकांनी सापडवलं, त्याच्याकडे पैसे सापडले. पण शेवट किती पैसे वाटले काही वाटले तर ही निवडणूकच जनतेने हातात घेतलेली आहे. आणि ज्या प्रशासनाचा इतका गैरवापर केलेला आहे. म्हणजे प्रशासनाच्या गाड्या त्या उमेदवार असो किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना सोडवायला जर जात असेल तर याच्या इतक्या राजकारणात मी आतापर्यंत वाईट पाहिलं नाही. म्हणजे काही तर माझ्याकडे असे रेकॉर्डिंग आहेत पोलीस प्रशासनातील LCPच्या, विशेष करून LCPच्या काही कर्मचाऱ्यांचे. निलेश लंकेला जर तुम्ही मतदान केलं तर आम्ही तुमचे धंदे चालून देणार नाही. तर ठीक आहे, हे सत्ता हे काही कोणी अमरपट्टा घेऊन आलेलं नसतं. रावणाचा अहंकारी रावणाचा सुद्धा शेवट झालेला आहे आणि राजकारणामध्ये कोणी अमरपट्टा घेऊन येत नसतं. त्यामुळं ह्या गोष्टीला सुद्धा हे मतदारसंघ माझा मोठमाती दिल्याशिवाय स्वस्त बसणार. 45 दिवसांचा मोठा वेळ जो आहे तर तो प्रचाराला मिळाला. कसा प्रतिसाद होता, काय काय अनुभव आले? मी आत्तापर्यंत अनेक निवडणुका मी स्वतः लढवल्या. अनेक निवडणुकामध्ये मी नेतृत्वाची भूमिका घेतलेली होती. पण मला ह्या निवडणुकीमध्ये इतका अतिशय वेगळा अनुभव आला. तो म्हणजे असा, मी एखाद्या गावात माझं शेड्यूल बनवलेलं असताना सर रात्रीचा 8चा टायमिंग दिला, तिथं 12 वाजता 1 वाजता गेलो तरी हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणे माझं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर प्रत्येक गावात गेल्यानंतर लोकांनी लोकवर्गणी सुद्धा मला या निवडणुकीच्या माध्यमातून दिली. म्हणजे याचा अर्थ असा की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली निवडणूक. आज मतदान होतंय, काय वाटतं? आज या सगळ्या या राजकीय कालखंडाचा आजचा हा मतदानाचा शेवटचा टप्पा. लीड म्हणजे मी सांगितलं होतं एका कार्यक्रमात सांगितलं कम से कम 2 लाख. थँक्यू. चला ताई इकडं मला 80% आत्मविश्वास आम्हाला ठिकाणी वाटतो. कारण प्रत्येक तालुक्यात प्रचार करत असताना अतिशय नागरिकांचा आम्हाला ठिकाणी उत्साह दिसला नागरिकांमधून. कारण ही निवडणूक जनतेने हातात घेतली आणि जनशक्तीची निवडणूक आहे. अतिशय चांगला असा नागरिकांचा उत्साह दिसताना सकाळी 7 वाजता आमच्या सर्व माता भगिनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावलेला आहे. कारण विरोधकांनी काही विकासच केलेला नाही, त्यामुळे ते विकासाच्या मुद्द्यावर बोलतच नव्हतं. ते फक्त आमच्या उमेदवारावर टीका करत होते. विकासाच्या मुद्द्यावर ते बोलतच नव्हते. विकास काही केलेलाच नाही प्रत्येक तालुक्यात. प्रचार करत असताना आमच्यावर प्रचार बरेचसे झाले. कोणी फोटो जरी घेतला आम्हाला आमच्या संघ आणि त्यांच्यावर लगेच गुन्हे दाखल व्हायचे, करायचे, पोलिसांनी असे बऱ्याच तालुक्याचे शिक्षक असो पण ते खाजगी नोकरीवर असो सरकारी नोकरीवर असो त्यांच्यावर त्यांनी आरोप गुन्हे दाखल केले केलेले प्रत्येक तालुक्यात मी प्रचार करत असताना महिलांचा पहिला प्रश्न पाणी, रस्ते नाही, शाळेत काही ठिकाणी बस चालू नाही मुलांसाठी. ते मला प्रत्येक तालुक्यात महिलांचे प्रश्न माझ्याकडे मांडलेले आहेत. पूर्ण विश्वास आहे का 2 लाख मतांनी आम्ही निवडून आलेलो आहे.